संक्रांतीला केली जाणारी भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी खाण्यामध्ये जी मज्जा आहे ना, ही जी भोगीची भाजी असते ना, ती खूप टेस्टी लागते. तर तुम्ही घरी ट्राय करून बघा आणि बघूया ती कशी करायची. तर यासाठी आपल्याला इथे काही भाज्या लागणार आहेत. त्यामध्ये घेवडा, पावटा, हरभरा, गाजर, वांगी, शेंगदाणे आणि वाटाणा लागणार आहे. मी इथे सर्व भाज्या एक एक वाट्या घेतल्यात. त्यानंतर तीळ, त्यानंतर काळ्याची चटणी आणि शेंगदाण्याचं कूट घेतलं. इथे काही मसाले घेतलेत घरचेच, ज्यामध्ये जिरा पावडर, धना पावडर, लाल तिखट मसाला, मीठ, हळद आणि घरगुती मसाला घेतला आहे. त्यानंतर आपल्याला एक कढई गरम करायची, त्यामध्ये तेल घालायचं. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला जिरं घालायचं. जिरं तडतडल्यानंतर ह्यामध्ये घालायचं कढीपत्ता. कढीपत्ता घातल्यानंतर चेचून असं आपल्याला लसूण घालायचं आहे. मी ते 8 ते 10 लसणं घेतली होती. ती आपल्याला आता चांगली भाजून घ्यायची आहेत. त्यानंतर यामध्ये आता येईल पांढरे तीळ येतील. पांढरे तीळ पण आपल्याला ह्यामध्ये चांगले भाजून घ्यायचे. 1-2 मिनिटं भाजल्यानंतर सर्व मसाले यामध्ये घालायचे. मसाले देखील आपल्याला भाजून घ्यायचे एकदम चांगले असे. आता आपण यामध्ये एक एक करून भाज्या घालणार आहोत. मी इथे पावटा घातलाय, त्यानंतर हरभरा, शेंगदाणे, परत वाटाणे, वांगी, गाजर घातलाय आणि घेवडा घातलाय. आता ह्या सर्व भाज्या आपल्याला मिक्स करून घ्यायच्या. सगळीकडे चांगला असा मसाला लागला पाहिजे, अशा प्रकारे मिक्स करायचा आहे. आता मी यावर एक ताट ठेवलेलं आहे आणि ह्यामध्ये मी 1 ग्लास पाणी घातलं आहे. आता भाज्या आपल्याला 5 ते 6 मिनिटासाठी चांगल्या शिजून द्यायच्या. 5 मिनिटानंतर मी चेक केलंय की भाज्या शिजल्यात की नाही. पुन्हा एकदा परत मिक्स करून घेतल्यात. ह्यामध्ये कारळ्याची चटणी घातलेली आहे आणि आपण जे ताटामध्ये पाणी घेतलं होतं ना, ते मी यामध्ये आता घालणार आहे. पूर्ण घालणार नाही, थोडंसंच घातलंय. तुम्हाला जसं कन्सिस्टन्सी हवी आहे ना भाजीची, तुम्हाला जर पातळ भाजी करायची असेल तर तुम्ही अजून पण पाणी घालू शकता, गरम पाणी. नाहीतर अशी सुकी भाजी करायची असेल तर तुम्ही पाणी घालायचं. पुन्हा एकदा मी झाकण ठेवलेलं भाजी शिजण्यासाठी. आता भाजी पूर्णपणे शिजून झालेली आहे. काय सुगंध येतोय मस्त. आणि नंतर यावर मी शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. शेंगदाण्याचं कूट आणि कारळ्याची चटणी मी 2 चमचे वापरली आहे. वरतून मस्त अशी कोथिंबीर घालायची आहे. भाजी पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपली भोगीची भाजी तयार आहे.